पण हे बुजगानं काय करतं, राहुल ते तुमच्या मीडियावर काय करतं, राहुल हे महासमाज दाखवून दे, मी आमकं करी. अरे तू अजून तरी तो थोबाडाला कुलूपला, तू चौथी नापास आहे. तू संविधानिक बोल, संविधानिक 100% तू घे, पण संविधानिक बोल. आणि जनते ही सरकार बनते, जनतेपासून बनते. बापच नसला तर लेकरू पहिलं होईन पुढे. बाप महत्वाचा आहे, तसं जनताच नसेल तर सरकार होईन पुढे. आणि पहिला शब्द पूर्ण टोटल जेवढे खासदार आमदार असतील त्यांनी हे जी बुजगान आहे, ह्या बुजगाण्याला आवरणं लय गरजेचं आहे. कारण ते संविधानिक बोलत नाही सर, पेट निर्माण होईल हे शब्द हाकेसाहेब कधीच बोल. जे संविधानात जे कळतंय त्याच्या आधा उशाला तुम्हाला सांगतो 18 पुस्तक येते. हा पुस्तकाच्या अभ्यास अनुषी बोलतो, तसं याला त्यातला एकच वळ वाचव म्हणा. अशा गोष्टी झाल्या, ह्या गोष्टी तेट निर्माण झाल्यामुळं हे जरांगे जे ह्या जरांगेने याला काय केलं, प्रत्येक ओबीसी मराठा हे तेट निर्माण केल्यामुळं आज हे हाके साहेबाला आणि वाघमारे साहेबाला बसावं लागलं. आणि ते 3-3 वर्ष सांगते की बाबा 80% मराठा ओबीसीत टाकला, 80% मराठा ओबीसीत टाकला. मग आपलं एवढंच म्हणणं आहे की बाबा 80% मराठा ओबीसीत टाकला. सरकार काय सांगतं की बाबा आम्ही तर काही ओबीसीला धक्का लावणार नाही. मग आता हाके साहेबाचं यायचं एवढं सरकारला मागणं आहे की तुम्ही नाही हे कशा ओबीसी टाकणार नाही. आणि मग हे जरांगे 80% टाकले म्हणते. मग याची आम्हाला जे आमचं 29% आरक्षण आहे, 18 पगड जातीचं, 12 बलुतेदाराचं, तर याच्याकरता एक आम्हाला राज्यपालाचं आणि तुमचं पत्र द्या की बाबा याच्यामध्ये आम्ही 29%ला कुठेही धक्का लावणार नाहीत आणि वेगळं आरक्षण आम्ही याला मराठा समाजाला द्यायला लागलो. आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावा आमची ती अशी भावना पहिल्यापासूनच नाही. कुठल्याच आमच्या आंदोलकांनी आतापर्यंत ती भाषा केलेली नाही की बाबा त्याला काय द्यायचे. त्याला 10% त्याच्यामध्ये समाज हे त्याचा मागासलेला 10% समाजाला 10% त्याने आरक्षण दिलेलं आहे. पण त्याच्यात जर त्याची समाधान नसेल होत तर हे एक समजा तुम्हाला सांगतो, म्हणजे गेवराई तालुक्यातलं एक शिर्डीचं शेपूट आहे, त्याला गेवराईमध्ये मला वाटतं काहीतरी त्याचं एक वेगळं नाव होतं बा, ते माझ्या लक्षात नाही राहिलं आता. तर ते बुजगानं आपलं ते आणून ठेवलं हे आमच्या नाही उत्साह आणि समाज जागा झाला असेल. गोष्ट काय झाली, समाजाला थोडस लोकसभेला समाजाची एवढं पूर्ण लक्षात नाही आली, त्यांनी त्याची बाजू दाखवली. त्याच्यामुळं ओबीसी समाजाच्या पण लक्षात आलं की बा यांनी काय केलं, समाजासंग कोणती गद्दारी केली. ह्या गद्दारीच्या हिशोबाने आज ओबीसी समाज जागा झाला ना. पंकजा मुंडेंनी काल इथं हजेरी लावली, धनंजय मुंडे इकडे आले, त्यानंतरही बरेचसे नेते आले. मला वाटतं आज वडेट्टीवार पण येऊन गेले नाही येणार आहे. जे नेते आले त्यामुळे आंदोलनाला आता व्यापक स्वरूप मिळालं असं वाटतंय का तुम्हाला? फरकच आहे ना. शेवट ओबीसीचे नेते असल्यामुळं ते आतापर्यंत थोडस दडपणामध्ये त्या ओबीसीच्या नेत्याला वाटत होतं की बा नाही आपण एकांत्र आहेत, अजून तरी मराठा समाज आपण एकांत्र आहेत, 10 आपले त्याच्याकडे जाते पण त्याचे 10 आपल्याकडे येतील. पण त्यांनी ह्या लोकसभेला बराबर अगदी ओबीसीला दाखवून दिलं का आमचा समाज आमचेच माणसं. आणि त्याच्यामध्ये जरी त्यांनी दाखवून दिलं म्हणजे ते काही त्याच्या जोरावर नाही आलेले. आज तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये नगरमध्ये विखे पाटील आणि लंके, आज तुम्ही सांगा शेवट तिथं ओबीसीनी मतदान केले, लंके आला का? झालंच. कारण कसं झालं की ओबीसी समान राहिली. अजून बी नको टेट निर्माण होण्यात, समाज जाती खेड्यापाड्यात लय घराला घर आहेत, आपण समजून घ्यायला पाहिजे. पण हे बुजगानं काय करतं, राहुल ते तुमच्या मीडियावर काय करतं, राहुल हे महासमाज दाखवून देईन, मी आमकं करीन. अरे तू अजून तरी तो थोबाडाला कुलूपला, तू चौथी नापास आहेस. तू संविधानिक बोल, संविधानिक 100% तू घे, पण संविधानिक बोल. काल पण आम्ही तुमचा एक बाईट घेतला, त्यामध्ये तुम्ही म्हटलं की 288 500 उभे करा. काय घेणे साहेब आम्हाला देतात. तर ओबीसीकडनं अशाच पद्धतीची रणनीती पुढे होईल का? काय वाटतं? विषय असा असतो, तुम्हाला काल बी बोललो आज बी बोलतो, कुठला तरी रस्ता दिसल्याशिवाय मार्ग सुचत नसतो. आता ते कसा रस्ता कोण्या पद्धतीने काढतात, ते जर नगरला निघले तर आम्हाला नेमकं खांदेश जळगावला जावं लागेल,
का नेमकं मुंबईला जावं लागेल वरल्या दिशेने हे त्याचा रस्ता आपल्याला शोधणं गरजेचं शोधणं गरजेचं आहे. आणि वरल्या लेवलच्या पुढाऱ्यांनी यांनी पण माझी ओबीसीच्या नेत्याला ही कळकळीची विनंती आहे, हे पक्ष बंद करा आता यांनी. समाजासाठी एकत्र आहे. समाजासाठी एकत्र यावा. जरी त्याला वाटत असेल मी याच्यातून 4 वर्ष खासदार झालो, त्याच्यातून आमदार झालो, पण ते दिवस वेगळे होते. त्यांनी 28 खासदार 40 खासदार त्याचे असायचे आणि 2-3 आपलं तुम्हाला उगा शेंडा तुमच्या तोंडात होता. ओबीसीच्या तोंडात काय होता, गाजराचा शेंडा आणि बुडके जोड होतं. मग आपले 4-2 कशा करता 1-2 खासदार जरी यायचे दिले आपण ओबीसीचे, तर आपले जवळजवळ 40-42 खासदार आपले राहतात. म्हणजे ओबीसी सगळं आपल्याला मतदान करतील. इकडं पुन्हा सांगायचं की बा अमकं झालं तमकं झालं, त्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आणि भाजली तरी आज राजकीय लोकांच्या हा सगळा खेळी आहेत असं वाटतं. राजकीय लोकांच्या 100% राजकीय लोकांच्या. आणि त्यातली त्यात शिंदे साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतं मोठा जातीवाद केला. कसा जातीवाद केला की शिंदे साहेबांनी डायरेक्ट जात जनगणना. स्वतःची सांगितली की मी मराठा आहे आणि म्हणून मी शिवाजी महाराजाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला आरक्षण देईन. अहो आम्ही शिंदे साहेबाला म्हणत नाही तुम्ही तुमच्या समाजाला देऊ नका, 100% तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या, पण त्याचा काहीतरी जात जनगणना करा, समाजाचा विचार करा, तुमच्या प्रॉपर्टीचा बारीक 18 बलुतेदाराचा विचार करा, हे 374-75 जातीचा विचार करा, याच्यातली कोणती माग असलेली आहे, कोणती पुढे गेलेली, याच्यावर सरकारने विचार करून सगळ्याला समान. एक सरकार एक मायबाप जनतेचं मायबाप असतं आणि जनते ही सरकार बनतं हे जनतेपासून बनतं. हा बापच नसला तर लेकरू बैल होईन कुडून. बाप महत्वाचा आहे, तसं जनताच नसेल तर सरकार होईन कुडून. ही आमची एक विनंती आहे. आणि पहिला शब्द पूर्ण टोटल जेवढे खासदार आमदार असतील त्यांनी हे जी बुजगान आहे ह्या बुजगाण्याला आवरणं लय गरजेचं आहे. कारण ते सुईधनिक बोलत नाही साहेब. तुम्ही मीडियावाले तुम्हाला माहिती आहे आज 8 महिन्यापासून काय चाललंय, कोणत्या अभ्यासावर बोलतो हे मला दाखवा. आज आमचे हाके साहेब बोलते, कुठला नेता आतापर्यंत आमचा समजा कोणता आंदोलन कर हाके साहेबांच्या कुठल्या विचारांना प्रभावित झालात तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? अभ्यासू आहे. हाके साहेब जी आहे ना तर संविधानिक आंबेडकराच्या या महात्मा फुलेच्या याच्या विचाराच्या छत्रपती शाहू महाराजाच्या याच्या विचारावर चालणारे हाके साहेब आहेत आमचे. मार्गाने जाणारे नाहीत. सर्व धर्म समभाव चालणारे माणसं आहेत ते. एक आता तुम्ही जर कोणी काही म्हणले त्याला उपयोग नसतो. एक तुम्हाला तरी आता जवळजवळ तुम्ही आज 4-5 दिवस झाले वाईट घेतात. हाके साहेब कधी म्हणजे तेट निर्माण होईन हे शब्द दाखवा तुम्ही मला. तेट निर्माण होईन हे शब्द हाके साहेब कधीच बोल. जे संविधानात जे कळतंय त्याच्या आज उशाला तुम्हाला सांगतो 18 पुस्तकं येतं. हा पुस्तकाच्या अभ्यासानुशी बोलते. तसं याला त्यातला एकच वळ वाचव म्हणा, तुम्हाला सांगतो मी एकच वळ वाचव म्हणतो. हा हा